सर 1 मिनिट. सर पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. मनोज राठोड आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला राजिक पाहायला मिळतात. पहिला चेंडू निर्धाव. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल निर्धाव येताना पाहायला मिळाला. समोर टाकलेला बॉल इनसाइड आउट ओव्हर मिड ऑफ आणि चेंडू चाललाय आता लॉंग ऑफला. वन बाउंड सीमारेषा पलीकडे. हा आला आहे मनोज राठोड यांच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. 4 धावा. लॉफ्ट केलेला पटका. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते आणि लॉंग ऑफला प्रोटेक्शन नव्हतं, त्यामुळे याचा फायदा मनोजला यांना झाला. चौकार वसूल करता आहेत. पहिल्या चौकाराच्या मदतीने संघाचं आणि वैयक्तिक मनोजांचं खातं उघडलं गेलंय. स्विचिंगसाठी गेले. धावाची संधी आहे. कमी गतीने टाकलेला प्रशांत यांचा हा चेंडू. विविधता आहे या खेळाडूकडे. गती परिवर्तन करताना पाहायला मिळाले. पॉवर प्लेचं षटक. लेग बाईटचा इशारा येतो आहे पंचांकडून. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 5 आणि स्ट्राईक रोटेट होते आहे. डावखुऱ्या हाताची आणखी एक आक्रमक फलंदाज सय्यद राजिक मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला खेळ मागच्या सामन्यामध्ये राजिक यांनी केला होता. भूवी डेव्हलपर्स सन्माननीय
इंजिनियर अभियंता निलेशजी डेंडुळे यांच्याकडनं लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल या मॅचमध्ये. भूमी डेव्हलपर्स यांच्याकडनं बक्षीस असेल 500 रुपयांचं. सन्माननीय अभियंता निलेशजी डेंडुळे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. लगातार 3 षटकार लगावणाऱ्या फलंदाजासाठी हे पारितोषिक आहे. 5 धावा बिनगडी बाद. पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना सतीश साबळे विकेट किपर. समोर टाकलेला बॉल खूप चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो आहे. तितकी चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली. निर्धाव असेल हा चेंडू. 4 चेंडू झाले आहेत पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 5. बिनगडी बाद. 8 षटकांची ही लढत आहे. पॉवर प्लेचा खेळ चालू. बॅकफुटला जात जागा बनवली. खूप चांगला फटका कट केलाय. चेंडू चाललाय आता गॅपमध्ये. वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. थर्ड मॅनला 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग जरूर करतील, परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे अतिशय वेगाने. आउटफील्ड वेगवान आहे आणि त्याचा फायदा फलंदाजाने घेतलाय. धन्यवाद डीजे. 9 धावा बिनगडी बाद. 5 चेंडू झाले आहेत पहिल्या षटकामध्ये. राजिक यांच्या बॅटमधून चौकार आलाय. खूप चांगला शैलीदार फटका. बॅकफुटला गेली, जागा बनवली शॉटसाठी आणि चौकार वसूल केलाय. समोर टाकलेला बॉल याही वेळी खूप चांगला कव्हर ड्राईव्ह आहे. डीप कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. 1 धाव या चेंडूवर येईल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते आहे 10 धावा. 10 रन विदाउट लॉस. चांगली सुरुवात गोल्डन संघाची या मॅच मध्ये. चौकारे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा बिनगडी बाद. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं आणि दुसऱ्या षटकामध्ये संदीप येत आहेत. एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज डावखुऱ्या हाताचे एक आक्रमक फलंदाज सय्यद राजिक. गोल्डन संघासमोर पाहायला मिळतो आहे टायटन्स संघ. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक, तर वाईडिश डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉनच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरला यावेळी इनसाइड आउट. मिड ऑफच्या टोक्यावरून हा चेंडू लॉंग ऑफला. वन बाउंस सीमारेच्या पलीकडे. आणखी एक सय्यद राजिक यांच्या बॅटमधून आलाय हा चौकार. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. सय्यद राजिक पहिल्याच चेंडूवर चौकाराच्या मदतीने स्वागत केला आहे. आता लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाठवल्या जातील. थोडेसे ते वाईड केल्या जातील आणि डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक आता सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. चौदा धावा बिनगडी बाद. सय्यद राजिक पुन्हा तयार. याही वेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूच्या खाली. पकडल्या जातोय सेल. पहिल्या चेंडूवर चौकार. आता पलटवार. पहिला धक्का. पहिला फलंदाज बाद. सय्यद राजिक बॅकटूला जाताना पाहायला मिळाले आणि झेल मात्र समाप्त होतो आहे. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये गोल्डन संघाला लागलाय.
धन्यवाद डीजे. मागच्या चेंडूवर गडी बाद झालाय. सय्यद राजिक जे चांगली फलंदाजी करू राहिले होते त्यांना मात्र बाद केलंय. चौकाराला त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी टायमिंग प्रॉपर झालं नाही आणि फटका फसताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज इम्रान मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक अष्टपैलू खेळाडू गोल्डन संघाचे. 14ला 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटच्या बाहेरची कडा घेऊन चेंडू बॅकवर्ड पॉइंटला. अपील का पूर्णपणे लाऊड करता आहेत. उत्साह जास्त पाहायला मिळाला या अपीलमध्ये. पंचांकडे दाद मागताना. चांगला थ्रो सरळ फेकी यष्ट्यांवर. 14 धावा, 1 गडी बाद. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करतो आहे टायटन संघ. तर फलंदाजी करणारा संघ आहे गोल्डन कारंजा. टायटन संघाला जिंकायचं आहे तर टायटॅनिक खेळ करावा लागेल आणि गोल्डन संघाला जिंकायचं आहे तर सोनेरी खेळाची गरज आहे. बॅकफुटला जात खूप चांगला पंच पाहायला मिळतोय आणि चेंडू चाललाय आता डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. वेगाने येतोय हा चौकार. अठरा धाबा, 1 गडी बाद. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर चौकार आलाय मागच्या चेंडूवर. इम्रान यांच्या बॅटमधून कॉन्फिडन्स त्यांचाही आता वाढला असेल. बॅकफुटून खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 1 धाव जरूर येईल परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेचा प्रयत्न होता. हा चेंडू निर्धाव आहे. 18ला 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. दुसरा आणि शेवटचा चेंडू असेल या पॉवर प्ले मधला. पुन्हा एक वेळ बिग हिट. खूप चांगला फटका. टायमिंग प्रॉपर आणि चेंडू चाललाय लॉंग ऑफला. अफलातून क्षेत्ररक्षण राम यांचं. आपल्या संघासाठी काही धावा वाचवताना पाहायला मिळाले राम. जवळपास जो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात होता आपल्या शरीराचं संतुलन राखत त्या चेंडूला आतमध्ये ढकलला आणि काही धावा वाचवल्या आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर येईल. षटक समाप्त होते. 20 धावा, 1 गडी बाद. थँक्यू डीजे. 20 रन 1 विकेट के नुकसान पर दर्शकों आप सभी का फिर से एक बार स्वागत रहेगा. सरकार ग्रुप प्रेजेंट बिग बैश लीग 2022 आप देख रहे हैं. चौथा दिन दूसरा मुकाबला चल रहा है. इस बार ये पहली गेंद स्वीप के लिए गए थे बल्लेबाज मनोज राठौड़. गेंद बल्ले पर ठीक तरह से आई नहीं है आज मनोज इनके. बैच के रूप में आएगा ये रन. 1 रन छूटता हुआ खाते में. इसी 1 रन के साथ अब रन संख्या आगे बढ़ती हुई 21 रन 21. फील्ड में तब्दीली करते हुए सतीश कप्तान एंडी. 21 रन 1 विकेट के नुकसान पर 2.1 ओवर की समाप्ति हुई है. चांद आते हुए गेंदबाज के लिए. इस बार भी अच्छा शॉट है. ऑन ड्राइव का दुक्का से पारी को बिल्ड कर रहे हैं. पार्टनरशिप बनाने की कोशिश है दोनों बल्लेबाजों द्वारा और वही कोशिश में जुटे हैं. पता है जिस तरह से टाइटन 11 पहले 2 मुकाबले हार कर यहाँ पहुंची है. गोल्डन 11 कल मुकाबले में अच्छा खेले थे. स्विच हिट के लिए गए थे. टाइमिंग उतना प्रॉपर नहीं लेकिन गेंद गैप में भेजी है जैसे कि सुई में से धागा पूरे हुए हो. 4 रनों के लिए बाउंड्री लाइन के बाहर. इन्हीं 4 रनों के साथ रन संख्या अब 26 रन 26.
एक विकेट के नुकसान पर 2.3 ओवर की समाप्ति हुई है। चौका आया है मनोज इनके बल्ले से, कॉन्फिडेंस जरूर बढ़ेगा। फील्ड में तब्दीली कर रहे थे, इसी के कारण बल्लेबाज तैयार नहीं थे और ये अच्छा सुझाव रहेगा। 8 गेंद घोषित किए अंपायर इन्होंने। अमोल सर और धर्मा सर इस मुकाबले के ऑफिशियल अंपायर। इस बार बड़े हिट के लिए गए थे, आड़े बल्ले से शॉट को अंजाम देने की कोशिश, गेंद बल्ले पर आई नहीं। काफी अच्छी गेंदबाजी प्रशांत इनके द्वारा किफायती साबित होते हुए अब तक 14 रन खर्च किए हैं 1.4 ओवरों में। लिमिटेड ओवर क्रिकेट में अच्छी गेंदबाजी मानी जाएगी। और इस बार भी फ्लाइट दी थी गेंद को, लालच दिया था बल्लेबाज को और इस बार भी गेंद बल्ले पर आई नहीं है। ऑफ के बाहर टिप्पा पकड़ के रखा है, वहां से गेंदों को पढ़ नहीं पा रहे बल्लेबाज। कभी गेंदों में गति कम होती है, कभी गति बढ़ा देते हैं और इसी के कारण बीट होते हुए बल्लेबाज। इस बार आगे चलकर आए थे, अच्छा ये ड्राइव है, रनआउट का मौका बना है और एंड अगर सही चुनते, अगर नॉन स्ट्राइकिंग एंड पर गेंद चाहती तो निश्चित रूप से मनोज राठौर फ्रेम में नहीं नजर आते। अच्छी फील्डिंग, रनआउट नहीं हो पाए बल्लेबाज, लेकिन फील्डिंग के पूरे मार्क रहेंगे। इसी बीच 3 ओवर की समाप्ति हुई है, रन संख्या 27, 1 विकेट के नुकसान पर गोल्डन पहले बल्लेबाजी करते हुए। मुंबई स्पाइसी तड़का, नागपूर औरंगाबाद रोड, सावरकर चौक, कारंजा लाड। फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज, पार्किंग सुविधा, बसण्याची उत्तम व्यवस्था सह मुंबई स्पाइसी तड़का, नागपूर औरंगाबाद रोड। श्री गणेश प्लाउड अँड हार्डवेअर, सर्व प्रकारचे प्लाउड, लेमिनेट, कॅबिनेट, हँडल, फॅन्सी हार्डवेअर, कर्टन, ब्रेकेट, स्टील पाईप, नवीन प्रकारचे मायका, डोअर व प्लाय डोअर तसेच तीस 27 रन 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से देखने वाली बात रहेगी कि किस तरह से क्रिकेट खेलेगी इस मुकाबले में कारंजा और टाइटन। खेल को चलाना होगा इस मुकाबले में, मनोज राठौड़ इनके ऊपर निगाहें रहेगी। पहली गेंद फुल टॉस है, डीप स्क्वायर लेग पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं और उसी गेंद को भेजा है उसी दिशा में, गेंद वर्ल्ड के बाहर 4 रनों के लिए फरार होती हुई। शुक्रिया डीजे। अच्छा ये शॉट ऑफ के बाहर सफल हुए थे बल्लेबाज, वहां से घसीटा था गेंद को और मजबूर किया कप्तान एंडी इनको कि वहां पे फील्ड लगाने के लिए। टाइटन ने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला, फील्ड में तब्दीली करने के लिए काफी मशक्कत करनी पड़ रही है यहाँ पे अब टाइटन टीम को, क्योंकि फील्ड के साथ खिलवाड़ करते हुए मनोज। अब डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद रहेंगे, डीप मिड विकेट पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है ऑन साइड क्षेत्र में। इस बार इनसाइड आउट के लिए गए हैं, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी मौजूद राम और राम ने बल्लेबाज मनोज का कर दिया काम। दूसरे विकेट का पतन है और मनोज राठौड़ के रूप में गोल्डन के उम्मीदों को यह बड़ा झटका है।
संदीप इन्होंने फिर से एक बार ब्रेक थ्रू दिलाया है, अच्छा कैच राम का, और राम ने मनोज का काम कर दिया। 31 रन 2 विकेट के नुकसान पर, 2 बड़े झटके, पहले राजिक और अब मनोज राठौड़। बल्लेबाजी के लिए आया है अयाज अज्जू। पहली गेंद बैकफुट से कट के लिए गए थे, टाइमिंग उतना अच्छी तरह से नहीं हो पाया है। खिलाड़ी जब तक बैकवर्ड पॉइंट क्षेत्र से गेंद को फील करेंगे, 1 रन जरूर बटोर लेंगे बल्लेबाज। 1 रन के साथ रन संख्या जा पहुंची अब 32 रनों पर। तो विकेट यहाँ पे आया है, प्रेशर में होगी गोल्डन टीम, क्योंकि मनोज राठौड़ जिस तरह से बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं उतना अच्छा फॉर्म नहीं दिखाए। इस बार भी स्विच हिट के लिए गए थे, इस बार भी गेंद बल्ले पर आई नहीं है। अच्छी गेंदबाजी करते हुए बीच मुकाबले में अब संदीप पहले ओवर में थोड़े से महंगे थे, इस ओवर में आए, कमबैक किया है। चौके के साथ जरूर शुरुआत हुई थी, लेकिन उसके बाद पलटवार किया, और क्रिकेट में पलटवार को काफी अहमियत रहती है। आप कमबैक किस तरह से करते हैं, इस पे काफी अहम होता है आपका क्रिकेट। इस बार भी बड़े हिट के लिए गए थे, इस बार भी गेंद बल्ले पर आई नहीं। अच्छी गेंद थी, लाजवाब गेंदबाजी। बिंदी गेंद, संख्या 32 रनों पर रुकी हुई, चौथा ओवर जारी है, 3.5 ओवर की समाप्ति, आखिरी गेंद इस ओवर की। इस बार भी लगभग ऑफ स्टंप के बाहर ये गेंद है, वाइट का इशारा आता हुआ काफी ऑफ स्टंप के बाहर कर बैठे थे। एक्स्ट्रा रन जुड़ेगा खाते में, रन संख्या 33 रन 2 विकेट के नुकसान पर। गए, शॉट अच्छा है, टाइमिंग प्रॉपर है, और ये अब गेंद चली आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए। इमरान के बल्ले से यह आसमानी हमला। फैशन ज्वेलर्स, बंधन रिश्तों का एक अटूट रिश्ता जो बंधन से है जुड़ा, आपका और हमारा। फैशन ज्वेलर्स, इस बंधन में कुछ खास है। आमचा पत्ता फॅशन ज्वेलर्स, सराफा लाईन, कारंजा लाड, कारंजा लाड, कारंजा लाड, कारंजा लाड। संपर्क 99 22 51 94 71 9922 519471। सर्व अटी आणि शर्ती लागू। प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था, पुंजानी कॉम्प्लेक्स कारंजा लाड, लॉकर सुविधा, QR कोड सुविधा, इलेक्ट्रिक बिल केंद्रीय सुविधा, सोने तारण कर्ज, 2 व्हीलर कर्ज योजना इत्यादी। न्यू राधा कृष्ण रेस्टोरेंट, मंगरुळपी रोड बायपास कारंजा, प्युअर वेज फॅमिली रेस्टोरेंट, बसण्याची उत्तम व्यवस्था, पार्किंग सुविधा, राधाकृष्ण हॉटेल, झाशीरानी चौक बायपास कारंजा। दर्शकों, आप सभी का फिर से एक बार स्वागत रहेगा। बिग बैश लीग 2022 में 39 रन 39, 2 विकेट के नुकसान पर 4 ओवर की समाप्ति हुई है। गेंदबाज तैयार सतीश साबळे, उनतालीस रन 2 विकेट, सतीश आते हुए, एक तेज गेंदबाज। पहली गेंद, अच्छा है, शॉट है, गेंद कैप में है, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर खिलाड़ी मौजूद, फील करेंगे गेंदबाज। 1 रन आएगा इस गेंद पर। इस 1 रन के साथ रन संख्या 40 रन 2 विकेट के नुकसान पे। सतीश आते हुए, तेज तरार गेंदबाज है,
हाइट ज़्यादा है और उस हाइट का फायदा लेना होगा। सामने रहेंगे बल्लेबाज इमरान, जिनके पल्ले से एक छक्का जरूर आया था। अश्विन ने छक्का लगाया तो राजिक इनकी तरफ से 100 रुपए का इनाम रहेगा। इस बार बैकफुट से अच्छा ये पंच है, 1 रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ भी नहीं। आज अश्विन ने अगर छक्का लगाया तो राजिक इनकी तरफ से 100 रुपए का इनाम रहेगा। छक्के के लिए यहाँ पे प्राइज रहेगा राजिक इनकी ओर से, और 3 छक्कों के लिए भूमि डेवलपर्स इंजीनियर नीलेश जी डेंडोले इनकी तरफ से 500 रुपए का इनाम रहेगा। 41 रन 2 विकेट के नुकसान पर। इस बार बैकफुट से कट के लिए गए थे, रनआउट का मौका बना है। अगर गेंद ये कैरी होती थी निश्चित रूप से बल्लेबाज रनआउट हो सकते थे। थोड़ा सा आगे किया था थ्रो, गेंद को पकड़ नहीं पाए गेंदबाज सतीश, और एक रनआउट का मौका गंवाया है। अगर बल्लेबाज जहां पे फ्रेम नहीं आते, थोड़ी सी गेंद उनकी तरफ होती तो निश्चित रूप से आसान हो सकता था, लेकिन अब बीत गई सो बात गई। संख्या 42, 42 रन 2 विकेट के नुकसान पर। चार 4.3 ओवर की समाप्ति, 42 रन 2 विकेट। इस बार डाउन दी ग्राउंड काफी अच्छा शॉट है, तीर भी शर्मा जाए इतना ही सीधा शॉट था, लेकिन राम फिर से एक बार बाउंड्री और गेंद के बीच अड़े थे। अच्छा शॉट था, उतनी अच्छी फील्डिंग राम द्वारा, लॉन्ग ऑफ से दौड़ कर आए थे डाउन दी ग्राउंड और कुछ रन रोके अपनी टीम के लिए। और देखिए जब आप रन बचाते हैं टीम का हौसला भी बढ़ता है और साथी खिलाड़ी आपको सपोर्ट भी करते हैं, और एक खिलाड़ी की बदौलत टीम का कॉन्फिडेंस जब बढ़ता है तो अलग जोश उमड़ आता है। वही जोश दिखाई देता हुआ टाइटन के खेमे में। जो जुटे हैं उनके साथ इमरान इस मुकाबले में किस तरह से बल्लेबाजी करेंगे देखने वाली बात रहेगी। इस बार बड़े हिट के लिए गए थे, मिस टाइम कर बैठे, खिलाड़ी गेंद के नीचे आया है, पकड़ा है अच्छा कैच, और सतीश साबरे इनका सेलिब्रेशन तो बनता है बॉस। इमरान इनको चलता गया और इस बड़े विकेट का पतन होता हुआ गोल्डन टीम को एक और झटका लगता हुआ। लेकिन इस इनिंग को अंत तक लेके जाना काफी जरूरी था। सतीश इन्होंने बीच मुकाबले में फिर से एक बार अपनी टीम को ब्रेक थ्रू दिलाया है, कमबैक किया है इस मुकाबले में टाइटन ने। ये टाइटैनिक वार है। बल्लेबाजी के लिए शाहिद अख्तर आया है, फिर से एक बार एक एक्सपीरियंस खिलाड़ी। इस खिलाड़ी ने विदर्भ क्षेत्र के काफी बड़ी बड़ी टीमों के लिए अपना योगदान दिया है। एक ऐसा दौर था जब इस खिलाड़ी का बल्ला काफी चलता था, गेंदबाजी और बल्ले से कहर भर पाते थे शाहिद। आज फिर से कारंजा इस प्रतियोगिता में बिग बैश के माध्यम से बल्लेबाजी के लिए गोल्डन टीम के लिए तैयार है। पहली गेंद बड़े हिट के लिए गए थे, कलाइयों का अच्छा इस्तेमाल, गेंद डीप स्क्वायर क्षेत्र में अच्छी फील्डिंग रही है। आसान नहीं है इस मैदान पर फील्डिंग करना, काफी तेज गेंद जाती है जब डाउन द ग्राउंड जब आप खेलते हैं, मैदान का सहारा लेते हैं। कारपीट का इस्तेमाल किया था, 1 रन आया इस गेंद पर। इसी 5 रन के साथ 5 ओवर की समाप्ति, रन संख्या 45, 45, 3 विकेट के नुकसान पर गोल्डन टीम पहले बल्लेबाजी करते हुए। गेंदबाजी करने वाली टीम टाइटंस ने इस ओवर में 1 विकेट झटका है और इस मुकाबले में कमबैक किया है। शुक्रिया डीजे। 5 ओवर की समाप्ति, 45 रन 3 विकेट के नुकसान पर। नदीम आए हैं, यूवी के नाम से पहचाने जाते हैं नदीम, और गेंदबाजी के लिए आते हुए आखिरी ओवर में। और यूवी का नंबर भी उनके जर्सी पर है, 12 नंबर।
काफी याद रखा जाएगा अब भी कल भी। भूमि डेवलपर्स इंजीनियर एलजी डेंडुले इनकी तरफ से 3 चक्कों के लिए 500 रुपए का इनाम रहेगा। 45 रन 3 विकेट के नुकसान पर नदीम आए गेंदबाजी के लिए। यूवी के नाम से जाने जाते हैं नदीम। इस ओवर की पहली गेंद 45 रन 45, 5 ओवर की समाप्ति हुई है। अभी भी 18 गेंदें शेष है इस इनिंग की। पहली गेंद बड़ा हिट, लॉन्ग ऑन पर अप्रोच, इस बार कैरी नहीं की गेंद। अच्छा प्रयास था, प्रयास के पूरे मार्क, रनआउट का मौका भी है लेकिन मिल जाएंगे 2 रन। अच्छी फील्डिंग की थी, कुछ रन रोके अप्रोच ने, कैच भी अच्छा लपका था लॉन्ग ऑन क्षेत्र में। इस बार गेंद जरूर कैरी नहीं की लेकिन शरीर लाया था गेंद के बीच, इसी के कारण 4 रन बचाने में कामयाब हुए। अच्छी तकनीक कहीं नहीं होगी जिस तरह से बाउंड्री लाइन पर तैनात है अप्रोच। इस बार भी अच्छा शॉट है, डाउन दी ग्राउंड लॉन्ग ऑफ पर राम मौजूद है और राम अक्सर गलती नहीं की है इस मुकाबले में आज। अच्छी फील्डिंग की है इस खिलाड़ी ने, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में दायरे के बाहर गेंद जाने नहीं दी है, कुछ रन भी रोके अपने टीम के लिए। नदीम ने टिप्पा अच्छा पकड़ के रखा है। गेंद पर 1 रन संख्या 48, 48 रन। प्रशांत कुछ सुझाव देते हुए अपने साथी खिलाड़ी नदीम को। अब लेफ्ट हैंड बल्लेबाज के सामने गेंदबाजी करेंगे नदीम। अब ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए, इसे देखा लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन है, अपनी साइड में बीच बदलाव किया। राइट हैंड बल्लेबाज को राउंड विकेट और लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए ओवर द विकेट आते हुए बड़े हिट के लिए गए हैं। मिड ऑफ के दायरे में गेंद टपाने की कोशिश थी लेकिन लॉन्ग ऑफ पर अप्रोच मौजूद है। एक ही रन आएगा, इसी एक के साथ अब रन संख्या आगे बढ़ती हुई 49 रन 49, 5.3 ओवर की समाप्ति हुई है। 4 रन अब तक इस ओवर से आते हुए। अच्छे खेल का प्रदर्शन होता हुआ दोनों टीमों के बीच यह मुकाबला जारी है। आज के दिन का दूसरा मुकाबला। इस बार बड़े हिट के लिए है, गेंद मिस टाइम होकर बैठे बल्लेबाज राम ने गेंद के नीचे और राम ने फर से कर दिया शाहिदीन का काम तमाम। एक और विकेट का पतन है, एक और झटका है। गोल्डन टीम की उम्मीदें मैदान के बाहर जाती हुई। इस बार भी शॉट ऑफ लेन गेंद हवा में पकड़ लिया है, कैच जाल में फंसाया था बल्लेबाज को, अच्छी तरह से टाइम नहीं किया और एक आसान सा कैच था संदीप के लिए। एक और विकेट का पतन होता हुआ। शुक्रिया डीजे। डीजे आते हुए बल्लेबाजी के लिए धीरज साधव। 2 गेंदों पे 2 विकेट। नदीम ने इस मुकाबले में बैकफुट पर ढकेल दिया है टीम गोल्डन को और फिर से एक बार हैट्रिक का मौका रहेगा। धीरज यादव आए बल्लेबाजी के लिए, क्या पहली हैट्रिक इस टूर्नामेंट की अपने नाम करेंगे नदीम? 3 बार हमने देखा है गेंदबाजों को हैट्रिक रहे हैं। पिछले मुकाबले में देखा था केपी लगभग हैट्रिक के करीब थे और इस बार इस टूर्नामेंट की
अब ये पहली हैट्रिक होती हुई नदीम के नाम सेलिब्रेशन जारी है। 3 गेंदों में 3 सबकता। पहले शाहिद आउट हुए, उसके बाद बल्लेबाजी के लिए आए थे आरिफ आउट हुए और अब जाके डीजे डगआउट की ओर चल पड़े हैं। इस प्रतियोगिता के माध्यम से पहली हैट्रिक दर्ज की है गेंदबाज नदीम उर्फ यूवी ने। शुक्रिया डीजे। उसी बातें हुए नए बल्लेबाज ओवर की समाप्ति हुई है। 6 ओवर के पश्चात 49 6 विकेट के नुकसान पर पिछले ओवर में हैट्रिक देखने को मिली। नदीम इनके नाम थी और सतीश आए गेंदबाजी के लिए। 7व्या षटकामध्ये सतीश आले, पहिलाच फटका फसलाय राम चेंडूच्या खाली आणि यावेळी झेल सुटलाय। हवेमध्ये खूप वेळापर्यंत चेंडू होता, हवा आली आणि हवेच्या झोक्याने चेंडूचं संतुलन गमावलं। झेल सुटताना पाहायला मिळतोय। खूप चांगला प्रयत्न राम यांचा, परंतु झेल सुटलाय आणि 2 धावा सुद्धा येत आहेत। या 2 धावेच्या मदतीने 50 पार 51 धावा गोल्डन टीम। धावा 6 गडी बाद। 6.1 चेंडूच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये सतीश साबळे पुन्हा एक वेळ तयार। ओव्हर द विकेट। याही वेळी फुलटॉस फटका याही वेळी फसलाय, यावेळी मात्र चुकी नाही आहे। सतीश साबळे पुन्हा सेलिब्रेशन करतायत आणि रामच्या हातामध्ये या मॅच मधला 3रा झेल विसावलाय। आणखी एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत। सतीश साबळे मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी जबाबदारी घेऊन गोलंदाजी करतायत। या मॅच मध्ये कमबॅक करतो आहे, पुनरागमन करतो या स्पर्धेमध्ये टायटन संघ। 51 धावा 7 गडी बाद। 6.2 चेंडूच्या समाप्तीनंतर ओ काय वेगवान चेंडू आहे, पडल्यानंतर खूप चांगला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये अतिशय वेगाने जातोय। काय चेंडू होता, ऍक्शन रिप्ले या चेंडूचा आपल्या स्क्रीनवर येईल। पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय चेंडू आणि विकेट कीपरच्या हातामध्ये अतिशय वेगाने जातो आहे। निर्धाव असेल। 6.3 चेंडूच्या समाप्तीनंतर खरं तर अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाचा झरा वाहत असतो। अपयश मैदानाच्या आतमध्ये 2 वेळा सोसले आहेत टायटन संघाने आणि यशाचा मार्ग शोधतायत। यावेळी विकेटसाठी गेले होते फलंदाज तौसिफ, वाईड असेल हा चेंडू, एक्स्ट्रा रन जोडला जाईल धावसंख्येमध्ये। या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 52, 52 रन। सतीश साबळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळत आहेत। डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक थोडेसे आता लॉंग लेगच्या दिशेने ढकलल्या जात आहेत। धावसंख्या 52, 7 गडी बाद। यावेळी फटका फसलाय। क्षेत्ररक्षक वाईडिच लॉंगॉनला अप्रोच अपलातून क्षेत्ररक्षण 2 धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा मिळूनही जातील। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे। 54 धावा 7 गडी बाद। 6.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। एक वेळ तौसिफ बॅटची कडा लागून चेंडू चाललाय डीप मिड विकेटला। क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल केलाय आणि
2 धावा पूर्णही होतील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 56 धावा, 56 रन, 7 गडी बाद. शेवटचा चेंडू बाकी असलेल्या 7व्या षटकामधला. 56 ला 7. मैदानाच्या आतमध्ये गोल्डन संघ मनोज राठोड बाद झाले आणि विकेट्स ठराविक अंतराने येत गेल्या. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक आता मात्र आपल्या जागेवर पुन्हा बोलावले गेले आहेत. पुन्हा तौसिफ तयार. सतीश साबळे ओव्हर द विकेट. हो, यावेळी दिल स्कूप साठी गेले होते पल्लू स्कूप, परंतु बॅटवर चेंडू आला नाही आहे. खूप चांगला स्पेल राहिला सतीश साबळे यांचा. त्यांनी 2 षटकामध्ये फक्त 13 धावा देत 2 गडी बाद केले आहेत. 7 षटक समाप्त. गोल्डन संघ प्रथम फलंदाजी करताना 56 धावा, 7 गडी बाद. छप्पन्न धावा, 7 गडी बाद. नदीम पुन्हा तयार. ओव्हर द राऊंड विकेट. यावेळी पहिलाच बॉल लेग स्टंपला मिस करतो आहे आणि व्हाईटचा इशारा येईल पंचांकडून. पुन्हा एक वेळ वेगवान चेंडू. विकेट किपर सुद्धा बीट होत आहेत आणि चेंडू आता चाललाय डीप फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतील तोपर्यंत आणखी काही धावा जोडल्या जात आहेत. तीन धावा या चेंडूवर. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 60 धावा, 60 रन ऑन अ बोर्ड. पहिल्या चेंडूवर आतापर्यंत 4 धावा आल्या आहेत. समोर टाकलेला बॉल. याही वेळी विकेट करण्याचा प्रयत्न. वाईड डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने चेंडूवर जातील बब्बू. तोपर्यंत एकच धाव या चेंडूवर येईल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 61, 7 गडी बाद. 7.2 चेंडूच्या समाप्तीनंतर क्षेत्ररक्षणामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला सतीश पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफला राम. अप्रोच आहेत लॉंग ऑनला. समोर टाकलेला बॉल. पुन्हा एक वेळ खूप चांगला ड्राईव्ह आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक प्रशांत. तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण होईल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 62 रन, 62, 7 गडी बाद. कालच्या सामन्यामध्ये कमी धावसंख्या असताना सुद्धा गोल्डन संघ खूप चांगल्या प्रकारे खेळला होता. यावेळी साठी गेले होते. टायमिंग झालंच नाही. फ्लायस्लिपला क्षेत्ररक्षक आणि एकच धाव येईल. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आत्ता असेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 63. 2 चेंडू बाकी आहेत या षटकामधले, या डावामधले. नदीम यांनी एक हॅट्रिक सुद्धा आपल्या नोंदवली आहे आपल्या नावावर. या स्पर्धेमधली ती पहिली हॅट्रिक आहे. समोर टाकलेला बॉल. पुन्हा एक वेळ खूप चांगला ड्राईव्ह आहे. टायमिंग झालंच नाही आहे वेळी. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु 2 धावेचा कॉल. फेकी तितकी चांगली नाही. बॅकअप ऐन वेळेवरती प्रशांत यांचं चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा या चेंडूवर येतील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 65, 65 रन. अखेरचा चेंडू बाकी आहे या डावामधला. 1 रन शॉट. अखेरचा बॉल. याही वेळी बैठक फटका. कमी गतीने टाकलेला चेंडू लोअर फुल टॉस बनून खेळलाय. चेंडू डीप मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि धावबाद होतील फलंदाज. कारण थोडासा पायामध्ये क्रॅम्प आलेला आहे फलंदाजाचा, त्यामुळे एकच धाव असेल या चेंडूवर. या एका धावेच्या मदतीने षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय.
थँक्यू डीजे. याचबरोबर इनिंग ब्रेक या ठिकाणी होतो आहे. एका इनिंगच्या समाप्तीनंतर 65 धावा बनवण्यामध्ये यश प्राप्त झालं आहे. मैदानाच्या आतमध्ये गोल्डन संघाला 66 धावांचं आव्हान असेल. टायटन संघासमोर आव्हान जरी कमी असलं तरी सुद्धा गोल्डन संघ काल ज्या प्रकारे लढला आहे हेच डोक्यामध्ये असेल टायटन संघाच्या. 66 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी टायटन संघ कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळ करेल हे बघण्यासारखं असेल. गोल्डन संघ सहजासहजी हार मानणार नाही. त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाजीचा तोफखाना आहे. हा सामना प्रेक्षणीय असेल प्रेक्षकांनो. थोड्याच वेळामध्ये या सामन्याचा दुसरा डाव आपल्या समोर येतोय. फैशन ज्वेलर्स, बंधन रिश्तों का एक अटूट रिश्ता जो बंधन से है जुड़ा, आपका और हमारा. फैशन ज्वेलर्स, इस बंधन में कुछ खास है. आमचा पत्ता फॅशन ज्वेलर्स, सराफा लाईन, कारंजा लाड, कारंजा लाड, कारंजा लाड, कारंजा लाड. संपर्क 99 22 51 94 71 9922 519471. सर्व अटी आणि शर्ती लागू. प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था, पुंजानी कॉम्प्लेक्स, कारंजा लाड. लॉकर सुविधा, QR कोड सुविधा, इलेक्ट्रिक बिल केंद्रीय सुविधा, सोने तारण कर्ज, टू व्हीलर कर्ज योजना इत्यादी. न्यू राधाकृष्ण रेस्टॉरंट, मंगरुळपीर रोड, बायपास, कारंजा. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, बसण्याची उत्तम व्यवस्था, पार्किंग सुविधा. राधाकृष्ण हॉटेल, झाशीराणी चौक, बायपास, कारंजा लाड. ब्लूचिप कॉन्व्हेंट इंग्लिश प्ले ग्रुप ते 10वी पर्यंत. ब्लूचिप ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, गायत्री नगर, महेश भवन जवळ, कारंजा लाड. मुंबई स्पायसी तडका, नागपूर औरंगाबाद रोड, सावरकर चौक, कारंजा लाड. फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज, पार्किंग सुविधा, बसण्याची उत्तम व्यवस्था सह. मुंबई स्पायसी तडका, नागपूर औरंगाबाद रोड, सावरकर चौक, कारंजा लाड.
ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड। आमची मेन ब्रँच सावरकर चौक, कारंजा लाड, जिल्हा वाशिम। श्री गणेश प्लाऊड अँड हार्डवेअर सर्व प्रकारचे प्लाऊड, लॅमिनेट, कॅबिनेट, हँडल, फॅन्सी हार्डवेअर, कर्टन, ब्रॅकेट, स्टील पाईप, नवीन प्रकारचे मायका, डोअर व प्लाय डोअर तसेच बाथरूम संबंधित सर्व फॅन्सी हार्डवेअर मिळण्याचे विश्वासनीय ठिकाण। पत्ता हनुमान मंदिर जवळ, छत्रपती शिवाजी महाराज नगर, कारंजा लाड। सुस्वागतम सुस्वागतम। फातिमा पेंट हाऊस, पुंजानी कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 14, कारंजा लाड। सर्व कंपनीचे पेंट होलसेल आणि रिटेलर विक्रेता, एशियन पेंट, बजार पेंट, निर्लॅक्स पेंटचे विक्रेता। फातिमा पेंट हाऊस, शॉप नंबर 14, पुंजानी कॉम्प्लेक्स, कारंजा। मिर्झा मोबाईल वर्ल्ड, इंदिरा गांधी चौक, मेन रोड, कारंजाच्या वतीने आमच्या सर्व कंपनीचे मोबाईल मिळणार। सर्व कंपनीचे फायनान्स जसे बजाज फायनान्स, टीव्हीएस क्रेडिट, एचडीबी फायनान्स, एचडीएफसी फायनान्स, क्रेडिट कार्ड फायनान्स आणि सर्व कंपनीचे मोबाईल मिळणार। सहासष्ट धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राम आणि दुसऱ्या बाजूला एनडी पाहायला मिळतो आहे। आनंद, आज आपल्या संघाला आनंद द्यायचा असेल तर आनंदला चांगला खेळ करावा लागेल। संघ अडचणीमध्ये आहे आणि स्वतःच्या खेळाला शोधतो आहे। मैदानाच्या आतमध्ये आनंद एक खूप चांगला खेळ आहे, प्रतिभावान खेळाडू आहे, क्षमता या खेळाडूमध्ये आहे, यामध्ये कुठलाही दुमत नाही। त्या क्षमतेला सिद्ध करण्याची ही खरी वेळ आहे। मागच्या 2 सामन्यांमध्ये 2 पराभव टायटन्स संघाने स्वीकारले आहेत। या मॅचमध्ये लक्ष आहे 66 धावांचं। शाहिद अख्तर गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत। पहिल्या षटकामध्ये मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली होती, आपला अनुभव झोकला होता मैदानाच्या आत। प्रेक्षको, आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ सरकार ग्रुप प्रस्तुत बिग बॅश लीग 2022 मध्ये मी आरजे ओम मैदानाच्या आतमध्ये जमलेल्या प्रेक्षकांचं आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। एक खूप चांगला सामना मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला लढला होता। मैदानाच्या आतमध्ये गोल्डन संघ इम्रान गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहे। आतापर्यंत शाहिद पाहायला मिळाले, परंतु ऐन वेळेवरती आता निर्णय चेंज केलाय। शेख इम्रान येत आहेत गोलंदाजी मार्कवर। पहिल्या षटकामध्ये टॉस जिंकला होता। या मॅचमध्ये टायटन्स संघाने फलंदाजीचं निमंत्रण दिलं होतं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करत 65 धावा उभारल्या होत्या निर्धारित 8 षटकामध्ये गोल्डन संघाने। आणि आता 66 धावांचा बचाव करण्यासाठी गोल्डन संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहे, तर फलंदाजीसाठी सलामीची जोडी राम आणि दुसऱ्या बाजूला एनडी या संघाचे 2 प्रमुख फलंदाज सलामीला तयार आहेत। पंचांकडनं इशारा येईल आणि या मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल। 66 धावांचं लक्ष्य, त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी विजयाची आशा आणि अभिलाषा बाळगून मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे। इम्रान गोलंदाजीसाठी तयार, राऊंड विकेट गोलंदाजीसाठी तयार असेल। राईट आर्म राऊंड विकेट, पहिला बॉल या सामने दुसऱ्या डावाचा। विकेटसाठी गेले होते फलंदाज, बॅटवर चेंडू आला नाही आहे। खूप चांगला बॉल, शरीराच्या दिशेने चेंडू समाप्त होईल। निर्धाव चेंडूने या दुसऱ्या डावाची सुरुवात झाली आहे। 66 धावांचं आव्हान, त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे।
tenniscricket.in च्या माध्यमातून 2 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केल्या जाते. कारंजा परिसरातील आपल्या नियोजनासाठी ओळखल्या जाणारी ही स्पर्धा बिग बॅश लीग 2022 पर्व दुसरे. समोर टाकलेला बॉल डाऊन दी ग्राउंड, फटका फसलाय. मनोज राठोड वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करता आहेत, परंतु चेंडू यावेळी कॅरी झाला नाही. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. खूप चांगला बॉल जवळपास आपल्या जाळ्यामध्ये अडकलं होतं इम्रान यांनी फलंदाज राम यांना, परंतु चेंडू कॅरी झाला नाही. क्षेत्ररक्षकाच्या थोडासा दूरवर पडला आणि यामधून 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या खातं उघडलं आहे. भूमी डेव्हलपर्स इंजिनियर अभियंता निलेश भाऊ डेंडोले यांच्याकडनं लगातार 3 षटकारासाठी 500 रुपये आणि लगातार 3 विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. यावेळी समोर टाकलेला बॉल, खूप चांगला फटका, टायमिंग प्रॉपर आणि बॉल चाललाय आता सफर मध्ये सीमारेच्या पलीकडे. काऊ कॉर्नरला राम यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. बॉल ऑप्टनच्या बाहेर शफल झाले होते फलंदाज आणि चेंडू पाडवलाय वायजी डीप विकेट म्हणजेच काऊ कॉर्नरला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावे करता. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते आहे 6 धावा. टायटन संघ 66 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतो आहे. अजूनही 45 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये 60. आडव्या बॅटने खूप चांगला स्लॉक स्वीप आणि चेंडू पाठवलाय आता हवेच्या वेगाने डीप मिड विकेट सीमारेच्या पलीकडे. यूज इट आउट ऑफ द पार्क. रामच्या बॅट मधून मोठा धमाका, षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते आहे 12 धावा. बिनगडी बाद. राम मैदानाच्या आतमध्ये आता बरसायला सुरुवात करतो आहे. त्याने हल्ला चढवला आहे, आक्रमण करतो आहे. पहिल्या 4 चेंडूवर 12 धावा. राम मैदानाच्या आतमध्ये आता आपल्या नावानुरूप खेळ करतो आहे. ज्यासाठी तो ओळखला जातो तसाच तो खेळ करतोय. यावेळी झेल सुटताना पाहायला मिळतोय. सोपा झेल होता. 2 क्षेत्ररक्षकाला कॉल करण्याचा प्रयत्न, जवळपास चेंडूच्या खालीमध्ये आले आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला कॉल दिला. झेल सुटला आहे. रामला लाईफलाईन मिळते आहे, चान्स मिळतो आहे. या संधीचा तो किती फायदा उचलेल हे बघण्यासारखं असेल. 13 धावा बिनगडी बाद. 5 चेंडू झाले आहेत. 13 धावा बिनगडी बाद. रामला लाईफलाईन मिळते आहे, जीवदान मिळालं आहे. एक झेल सुटलाय आणि या संधीचा फायदा तो किती घेईल हे बघण्यासारखं असेल. यावेळी अँडी स्ट्रायकिंग एंडला आनंद सन्मान देता आहे पहिल्या चेंडूला आणि निर्धाव चेंडूने हे पहिलं षटक समाप्त होईल. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 1 षटक समाप्त. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 13 बिनगडी बाद. सुरुवात चांगली केली आहे टायटन संघाने या मॅच मध्ये. येणाऱ्या चेंडूवर जर रामने षटकार लगावला तर हॉटेल दर्जा यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल. दर्जा हॉटेलकडून 500 रुपयांचं पारितोषिक दर्जा आहे, म्हणूनच रामच्या नावाची चर्चा आहे. त्याच्यासाठी बक्षिसाची मेजवानी 500 रुपयांची. 13 धावा 1 षटक समाप्त. बिनगडी बाद. टायटन 11 संघाची सुरुवात चांगली झाली आहे. या संघाचे 2 प्रमुख फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघाला विजय नोंदवून देण्यासाठी कसरत घेत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर शाहिद अख्तर, एक अनुभवी वेगवान गोलंदाज, मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज आहेत. तेरा बिनगडी बाद. सुरुवात चांगली केली आहे टायटन संघाने. 66 धावांच्या आव्हानाचा ते पाठलाग करता आहेत. आज अँडीवर संपूर्ण कारंजा परिसरातील प्रेक्षकांच्या नजरा असतील.
पहिला बॉल वेगाने टाकलाय, खूप चांगला फटका, टायमिंग चांगलं झालंय आणि चेंडू गॅप मध्ये काऊ कॉर्नरला सीमारेषा पार. हा आलाय रामच्या बॅट मधून चौकार. येणाऱ्या चेंडूवर सुद्धा षटकारांसाठी हॉटेल दर्जा यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल. चौकार आलाय पहिल्या चेंडूवर, 17 धावा. रामसाठी बक्षिसाची मेजवानी या ठिकाणी येते आहे. 3 षटकारांसाठी भूमी डेव्हलपर्स यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक भूमी डेव्हलपर यांच्याकडनं असेल. आडव्या बॅटने दर्जा हॉटेल करून चर्चा करणारा हा षटकार. रामच्या नावावर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. हो, राम या खेळाडूच्या नावामध्ये दर्जा आहे, म्हणूनच त्याच्या नावाची चर्चा आहे. आणि चर्चा करणारा हा षटकार मैदानाच्या बाहेर त्याने चेंडू पाठवलाय. 23 धावा, 23 रन. राम आता अक्षरशः धावा बनवत नाही तर बरसवतो आहे. तो बरसायला लागलाय आणि विरोधी संघातील खेळाडूंना अक्षरशः विचार करायला भाग पाडतोय. रनसंख्या 23 धावा, 23 रन, 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. चेंडूमध्ये 43 धावांची गरज. शाहिद यांच्या पहिल्या 2 चेंडूवर आल्या आहेत 10 धावा. राम बरसतो आहे. ओ, यावेळी खूप चांगला बॉल ऑप्टमच्या बाहेर वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. बीट केला आहे. तिसरा चेंडू होता या षटकामधला आणि तो निर्धाव आलाय. पुनरागमन करता आहे शाहिद. अनुभव आहे त्यांच्याकडे सुद्धा, ते सुद्धा पलटवार करण्याच्या प्रयत्नामध्ये असतील. पुन्हा एक वेळ बिगीसाठी गेले होते. कमी गतीने टाकलेला चेंडू एका धावेचा प्रयत्न करता आहेत अँडी आणि मिळून जाईल एक धाव. लेगबायच्या स्वरूपात ही धाव असेल. पंच अमोल सरांकडनं ही धाव दिल्या गेली आहे एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 24-24. 4 चेंडू झाले आहेत या षटकामधले. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी बदल करताना शाहिद. ओ, याही वेळी बिगीसाठी गेले होते अँडी. याही वेळी बॅटवर चेंडू आला नाही आहे. आतापर्यंत शांत ठेवला आहे अँडी यांना. स्वतःला शोधता आहेत अँडी. चोवीस धाबा, 24 रन. याही वेळी फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न, परंतु वेग या ताकद झोकली होती आणि चौकार प्राप्त करतायत अँडी. चौकाराच्या मदतीने षटक समाप्त होते आहे. 2 षटक समाप्त. धावसंख्या 28-28 रन. 36 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये 38. 36 चेंडू 38 धावांची गरज या मॅच मध्ये अजूनही टायटन्स 11 संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. बिनगडी बाद. खूप मजबूत सुरुवात दिली आहे या मॅच मध्ये या सलामीच्या जोडीने टायटन्स संघाला. अठ्ठावीस धावा, बिनगडी बाद. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आणि मैदानावर जोडले आहेत या स्पर्धेसाठी. 28 धावा धावफलकावरती आहेत. सरकार ग्रुप प्रस्तुत बिग बॅश लीग 2022 आपण पाहतात प्रेक्षक हो. आजचा 4था दिवस आणि दुसरा सामना. दुसऱ्या सामन्याचा दुसरा डाव. 66 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एक वेळ आडव्या बॅटने खूप चांगला फटका. चेंडू चाललाय वाईडीचे लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक मनोज त्या ठिकाणी पोहोचतील, फेकी करतील. तोपर्यंत मात्र पुरेसा वेळ होता एक धाव पूर्ण करण्यासाठी फलंदाजांकडे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 29 रन.
चौकार येतो आहे. अँडी यांच्या बॅट मधून 33 धावा. कॉन्फिडन्स त्यांचाही वाढेल या चौकाराच्या मदतीने. यावेळी बॅकफुटला जात खूप चांगला हा पाम पूल संतुलित फटका. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल झालंय आणि 2 धावेची संधी. 2 धावा पूर्णही होतील. पार्टनरशिप चांगली होते आहे. अँडी आणि राम यांच्या मधामध्ये कॉम्बिनेशन चांगलं जमलं आहे या मॅच मध्ये टायटन्स संघासाठी. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 35. 35 रन. 33 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे अजूनही. अँडी आणि राम जर अशा प्रकारे खेळत राहिले तर हा सामना खूप लवकर ते समाप्त करतील. गोल्डन संघाला विचार करावा लागेल की कशा प्रकारे या जोडीला तोडल्या जाईल, कशा प्रकारे विकेट्स मिळतील. यावेळी आडव्या बॅटने खूप चांगला फटका. चेंडू चाललाय गॅप मध्ये. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. पायाने चेंडू अडवला आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये अक्षरशः फुटबॉल पाहायला मिळाला. नक्कीच खूप धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. 2 धावा जरूर वाचवल्या. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 37. मागच्या 3 चेंडूवर एकूण आल्या आहेत 8 धावा आणि या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आहेत इम्रान यांनी. 4 चेंडूमध्ये 9 धावा येताना पाहायला मिळाल्या. धावसंख्या 37. 32 चेंडूमध्ये अजूनही 29 धावांची गरज. ऑप्टमच्या खूप बाहेर टाकलेला चेंडू. शफल झाले होते फलंदाज. निर्धाव असेल हा बॉल. खूप चांगली गोलंदाजी. टप्पा चांगला होता यावेळी. स्टंपच्या बाहेर फलंदाज शफल झाले होते त्यामुळे थोडासा बॉलची लाईन चेंज करताना पाहायला मिळाले. 37-37. शेवटचा चेंडू या 3ऱ्या षटकामधला बाकी आहे. यावेळी लीडिंग एज फटका फसलाय. इम्रान चेंडूच्या खाली परंतु चेंडू कॅरी होणार नाही. एक धाव या चेंडूवर. थोडस स्वतःला आवरूनच फलंदाजी करतायत अँडी आणि एक धाव असेल. एका धावेच्या मदतीने 3 षटक समाप्त. 38 धावा. 38 रन. 30 चेंडूमध्ये गरज आहे 28 धावांची. अशा प्रकारे खेळ चालत राहिला तर टायटन्स संघ या सामन्याला लवकर समाप्त करेल. तीस धावा. 38 रन. 3 षटकांचा खेळ समाप्त. डीजे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आहे. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मिस टाइम करून बसले होते फलंदाज. लीडिंग एज लागला आणि चेंडू नो मॅच लॅडमध्ये पडला. हे नशीब म्हणावं लागेल अँडी यांचं. आता हा अँडीचा स्ट्रोक. खूप चांगला फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. याही वेळी एकच धाव असेल. आनंद यांच्या बॅट मधून ही येणारी धाव. धावसंख्या 39-39. राम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो आहे. स्ट्रायकिंग इनला तो पाहायला मिळतोय. समोर आहे डीजे. राऊंड ऑफ ऍक्शनने तयार. बॅकफुटला जात खूप चांगला कट पाहायला मिळतोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत तौसिफ उपस्थित. एकच धाव या चेंडूवर येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 40-40 ऑन बोर्ड. आता गरज आहे या मॅच मध्ये 26 धावांची. 28 चेंडू शिल्लक आहेत. आता अँडी स्लॉट मधला चेंडू षटकाराच्या प्लॉट मध्ये पाठवलाय. अँडीच्या बॅट मधून येणारा हा फटकार त्याचाही आणि संघाचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढवेल. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती आहे 46 धावा. 46 रन. अँडी मैदानाच्या आतमध्ये आता आपल्या रंगात आलाय. भूमी डेव्हलपर्स यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. 43 बिनगडी बाद. 20 धावांची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये टायटन्स संघाला. याही वेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. जमिनी लगत हा फटका. मनोज राठोडच्या अफलातून प्रयत्न. लाजबाब क्षेत्ररक्षण. सोपं नसते लॉंग ऑनला अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करणं आणि त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये
मनोज राठोड करताना पाहायला मिळाले. चित्त्याच्या चपळाईने चेंडूला अडवत तितक्याच वेगाने फेकी केली. आता राम आधी अँडी, आता रामचा वार, पलटवार आणि हा चेंडू सीमारेषे पार. आलाय रामच्या बॅट मधून आणखी एक मोठा फटका. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते आहे 53 धावा, 53 रन. 50 धावांची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये. 53 धावा. एका बाजूला राम खेळतो आहे 31 धावांवर, दुसऱ्या बाजूला आनंद खेळतो आहे 21 धावांवर. tenniscricket.in च्या माध्यमातून हे स्टॅट आपल्या स्क्रीनवर येत आहेत. यावेळी बिगिटसाठी गेले होते. खोलवर टप्प्याचा बॉल, टायमिंग झालं नाही. चेंडू चाललाय काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी उपस्थित. अयाज मिसफील्ड झाली आहे आणि 2 धावा पूर्ण. आता खूप लवकर या सामन्याला समाप्त करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे ही सलामीची जोडी, कारण माहिती आहे की रन रेट सुद्धा वाढवायचा आहे पॉइंट टेबल मध्ये, आणि त्याच प्रयत्नामध्ये हे 2 फलंदाज आता प्रयत्न करतायत. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतो आहे. 11 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. डीजेचं हे षटक समाप्त झालंय. 24 चेंडू मध्ये 11 धावा अजूनही लागत आहेत. धावसंख्या 55 धावा, 55 रन. कृपया सामन्याला झटपट घेण्याचा प्रयत्न करा. 24 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. चार षटक समाप्त, 55 धावा, 55 रन. दर्शकों, आप सभी का फिर से एक बार स्वागत रहेगा सरकार ग्रुप प्रेजेंट बिग बैश लीग 2022 में. आज इस प्रतियोगिता चौथा दिन चलता हुआ दूसरा मुकाबला, दूसरे मुकाबले का दूसरे पड़ाव है. 66 रनों के लक्ष्य का पीछा करने उतरी टाइटंस टीम की शुरुआत अच्छी हुई है. 50 रनों की साझेदारी यहाँ पे पूरी की है. ये साझेदारी पनपी है 55 रनों की, जिसमें अहम योगदान निभाया. राम ने पहली गेंद से बड़े हिटों के लिए गए थे और वहां से रुकने का नाम नहीं लिया है, और उनको चलते हुए अब देखा जाए तो एनडी भी फॉर्म में लौटे हैं. 11 गेंदों में 21 रन एनडी के बल्ले से आए हैं. 2 चौके, 1 छक्का उनके बल्ले से आता हुआ. मनोज राठौड़ पहली गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, अच्छी ये गेंद थी, पटने के बाद थोड़ी सी बाहर निकली है. एक्सपीरियंस खिलाड़ी है मनोज. ज्यादातर हम आमतौर पर गेंदबाजी करते हुए उनको नहीं देखते, लेकिन इस टूर्नामेंट के माध्यम से गेंदबाजी करते हुए नजर आते हुए. इस बार एनडी के बल्ले से अच्छा शॉट है. गेंद काफी देर तक हवा में थी. गेंद चाहती हुई डीप पॉइंट क्षेत्र में. तौसीफ वहां मौजूद. 2 रनों की कोशिश, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. काफी विकेटों के बीच अच्छे दौड़ रहे दोनों बल्लेबाज. इन्हीं 2 रनों के साथ रन संख्या में इजाफा होता हुआ 57 रन अब चाहिए. 9 रन, 22 गेंदें बची है, और ज्यादा डीप लेके जाने की कोशिश करेंगे गोल्डन की गेंदबाज इस मुकाबले को, क्योंकि अभी 9 रन चाहिए. कैसे भी करके इस मुकाबले को ज्यादा ओवर तक लेके जाने की कोशिश करेंगे, और दूसरी तरफ कोशिश होगी टाइटन की कि जल्द से जल्द इस मुकाबले को फिनिश किया जाए. इस बार आड़े बल्ले से शॉट को अंजाम दिया है. लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद. अच्छी फील्डिंग इमरान इनके द्वारा. जिस गेंद पर कुछ और रन हो सकते थे, शरीर गेंद के बीचों बीच लाया, लाइन में लाया और रन रोके है. 1 रन आया इस गेंद पर. इस एक के साथ रन संख्या बढ़ी है 58 रन, 58. ओपनिंग जोड़ी की शुरुआत, अभी भी कोई सफलता हाथ नहीं लगी है गोल्डन टीम के गेंदबाजों को. इस बार फुल टॉस, गेंद को खेल बैठे लॉन्ग ऑन में. खिलाड़ी इंटरेस्टेड है, लेकिन गेंद जाएगी लॉन्ग ऑन के ऊपर से बॉर्डर लाइन के बाहर. 6 रनों के लिए आधा दर्जन रन गेंद तारामंडल में. ₹64 रन, अब जाके 2 रन चाहिए इस मुकाबले में जीतने के लिए टाइटंस 11 को. इस बार भी डाउन दी ग्राउंड, हवा के साथ साथ घटा के संग संग
गेंद डाउन दी ग्राउंड 6 रनों के लिए बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई राम की यह अच्छी इनिंग और इस मुकाबले में टाइटंस का ये पलटवार है। इस टूर्नामेंट के माध्यम से ये तगड़ा कमबैक है, देर आए हैं लेकिन टाइटंस के ये बल्लेबाज दुरुस्त आए हैं। याचबरोबर या सामन्यामध्ये खूप चांगलं पुनरागमन केलं आहे। या स्पर्धेमध्ये टायटन्स 11 संघाचा टायटॅनिक खेळ पाहायला मिळाला आणि टायटॅनिक फलंदाज राम मोदक या सामन्याचे सामनावीर म्हणून घोषित केले जात आहेत। आधी 3 झेल पकडले आणि तदनंतर 45 धावांची एक आक्रमक खेळी त्यांच्या बॅटमधून आली आणि याच बळावर या सामन्याचे सामनावीर आहेत राम।